नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता आणखी एक महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू होत आहे. आज होणाऱ्या विशेष सभेत सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्याचबरोबर विविध वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावेही जाहीर केली जातील. नियमानुसार सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची निवड सभागृह नेते म्हणून केली जाते, तर विरोधी पक्षातील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खनकर यांची सभागृह नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. तर विरोधी पक्षात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेना उभाटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्षांनी महापौरकडे अधिकृत पत्र सादर केलं असून त्या पत्राच्या आधारे आज या पदाची घोषणा केली जाईल. या सभेत महापालिकेतील 4 महत्त्वाच्या वैधानिक समित्यावरील सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. यामध्ये स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस्ट समितीचा समावेश आहे. सदस्य नियुक्तीनंतर येत्या 20 फेब्रुवारी रोजी स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 18 फेब्रुवारीपर्यंत महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करणं आवश्यक राहणार आहे. नागपूर येथे रविवारी रात्री जुनी शुक्रवारी परिसरात खळबळजनक हल्ल्याची घटना घडली. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होता. रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात या वादातून सोनू पैलवानने नितीन शिमले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीररित्या जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी नितीन शिमले यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी सोनू ठाकरे घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. यापूर्वीच्या एका हत्या प्रकरणात नितीन शिमले आणि महेश कोठारे हे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या आंदोलनानंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने काँग्रेस भवन परिसरात जोरदार आंदोलन केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी होत असताना परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत काही काँग्रेस कार्यकर्ते तसेच एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह सुमारे 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे अरविंद शिंदे, प्रशांत जगताप आणि इतर कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हे नोंदवले गेले आहेत. दोन्ही पक्षांच्या परस्पर तक्रारीनंतर 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने या आंदोलनाचा राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीत अनपेक्षित घडामोडीमुळे राजकीय रंगत वाढली आहे. सुरुवातीला बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट युतीत लढले असले तरी निकालानंतर शिवसेनेनं स्वतंत्र रणनीती आखत कोणार्क विकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला 22 जागा मिळाल्या असल्या तरी कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी कळीची भूमिका बजावू शकतात. यामुळे शिवसेना गटाचा महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा होईल असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्यानं राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडाली आहे. या अटकेमुळे शिवसेनेची रणनीती विस्कटणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. तथापि मिळालेल्या माहितीनुसार विलास पाटील यांच्या अटकेनंतरही शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. आज पोलीस बंदोबस्तात त्यांची महापौर निवडणुकीदरम्यान उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्ह आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महामार्ग विकास महामंडळाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीत 7 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीचा मुख्य उद्देश महामार्गावरील अपघात कमी करणे आणि प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुखकर प्रवास सुनिश्चित करणे असा आहे। समिती महामार्गावरील अपघात कसे टाळता येतील आणि वाहतूक सुरळीत कशी ठेवता येईल यावर सखोल अभ्यास करेल। यात रस्त्यावरील वाहतूक नियोजन, सुरक्षा उपाय, अपघातग्रस्त ठिकाणावर उपाययोजना आणि प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्याचे मुद्दे समाविष्ट असू शकतात। दरवर्षीप्रमाणे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने बिर्ला मातोश्री सभागृह, मरीन लाईन्स, मुंबई येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित केला जाणार आहे। या सोहळ्याचं मुख्य उद्दिष्ट मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाला गौरव मिळवून देणं आहे आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक वि. शिरवाडकर यांच्या जन्मदिवस निमित्त हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। या कार्यक्रमात शिवसेना नेते, आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती अपेक्षित आहे। तसेच लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम बनवण्यात आला आहे। कार्यक्रमाबद्दल दिलेल्या माहितीनुसार शिवसेना आणि लोक अधिकार समिती यांच्या प्रयत्नांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न केले आहेत। मराठी माणसाचे न्याय, अधिकार, त्यांची संस्कृती आणि भाषिक गर्व यासाठी हा कार्यक्रम एक मोठा संदेश देईल अशा आशेने आयोजित करण्यात आला आहे। टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला। कोलंबो येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत पाकिस्तानविरुद्धची विजय मालिका कायम राखली। प्रथम फलंदाजी करताना भारताने सलामीवीर ईशान किशन याच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 176 धावांचं आव्हान उभं केलं होतं। त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला भक्कम धावसंख्या उभारता आली। 176 धावांच्या पाठलागासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव टाकला। फिरकी आणि वेगवान गोलंदाजाच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव 18 षटकात 114 धावांवर संपुष्टात आला। भारतीय गोलंदाजांनी 12 चेंडू शिल्लक असतानाच पाकिस्तानला ऑलआउट करत सामना एकतर्फी केला। या विजयासह भारताने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवत सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केला। तसेच T20 वर्ल्ड कप इतिहासात पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा 8वा विजय ठरला, ज्यामुळे भारतानं आपल्या विक्रमात आणखी एक भर घातली आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।